हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल झुमित 1217। आज मी कुठे आले माहिती? आज मी आले एक ढाब्यावर। तुम्हाला वाटेल कुठला ढाबा कुठे? हा आहे नालासोपारा वेस्टला। या ढाब्याचं नाव आहे बांबूज ढाबा आणि हा एक युनिक आहे कारण इथे सगळे चीज बांबूनी बनले। आणि आम्ही कुठे खायला बसलोत माहिती का? बांबूच्या घरात। केवढं युनिक आहे ना। मी तुम्हाला सगळं टूर पण करवीन, इकडचा फूड रिव्ह्यू पण सांगीन। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा। सो गाईज, आता आम्ही या झोपाळ्यावर मी आणि दिदू चिल करतोय आणि सॉन्गचा आवाज घेतोय। आणि या तुम्हाला या अंकल आंटीचा गाणं ऐकायचं असेल तर तुम्ही इकडे या रेस्टॉरंटचं नाव आहे बांबूज ढाबा। बाय। सो गाईज, तुम्हाला बांबूज ढाबा बघायचा असेल तर चला। वाव, किती सुंदर लाइटिंग केली आहे, सुंदर। ओ रिक्षा, ओ सेकंड, ही चालत का नाही आहे? मारू का? कोण आहे? अरे ही बघा, टू व्हीलर। ही कदाचित चालते की नाही चालत, नाही चालत। एक सेकंड, चालू कशी? ब्रेकच नाही आहे। चल ही गाडी बघू। या गाडीला ब्रेक नाही येत। वाचवा वाचवा इथे आहे एसी हॉल, मी तुम्हाला ते पण दाखवते। चलो लाईट चालू। आता मी बोलणार आहे जे ओनर आहेत बांबूज ढाब्याचे, त्यांच्याशी मी संवाद साधते आणि तुम्हाला मोर इन्फॉर्मेशन देते। अंकल, तुम्हाला ही युनिक आयडिया कुठून मिळाली? हाय, गुड इव्हनिंग गाईज। सर्वप्रथम मी तुम्हाला गुड इव्हनिंग बोलतोय। माझं नाव रुपेन घनसार्विस आहे। मी इथेच उमराळे वळंबा गावात राहणार आहे। ह्या हॉटेल बाबतीत माझ्या डोक्यात पहिल्यापासून असा एक विचार होता की आपल्या मुलांना काहीतरी जुनं बघायला मिळत नाही, ते बघण्यासाठी आपण दूर दूर जातो। तर माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण हेच कॉन्सेप्ट, झोपड्याची कॉन्सेप्ट आपण आपल्या हॉटेलला का नाही करू शकत। असा विचार करून मी हे झोपडी सिस्टम आणि युनिक स्टाईलनी मी ही हट सिस्टम बनवले आणि हा रेस्टॉरंटचा सेटअप मी मांडला। मी आता जिथे उभी आहे ती आहे एसी सेक्शन, जिथे तुम्ही फॅमिलीज बरोबर एन्जॉय पण करू शकतात आणि इथे 50 लोक किटी पार्टीसाठी पण येऊ शकतात। अगर तुम्हाला इथे न बसता तुम्हाला बाहेर अगर बांबू हट म्हणजे झोपडीत अगर बसून तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही बाहेर पण बसू शकता। इकडची स्पेशालिटी काय माहितीये? इथे लाईव्ह म्युझिक पण असते। अगर तुम्हाला शांतपणे बसायचंय तर तुम्ही ते एसी हॉलमध्ये या। अगर तुम्हाला लाईव्ह म्युझिक ऐकायचंय तर तुम्ही बाहेर बसू शकता। आणि अगर तुम्हाला हवा म्हणजे असे कूल वाला वातावरण पाहिजे तर तुम्ही वरती या। चला मी तुम्हाला दाखवते वरती काय काय आहे। किती भारी वाटतं, लाईट आणि खाणं पण एन्जॉय करू शकतात।
नॉर्मली आपण जिथे पण हॉटेलला जातो तिथे मेन प्रॉब्लेम असते पार्किंगची, पण इथे पार्किंगचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. इथे हॉटेलच्या दोन्ही साईडला पार्किंग आहे. मी तुम्हाला दाखवतो. ही एक पार्किंग आहे जिथे 4 व्हीलर आणि 2 व्हीलर दोन्ही तुम्ही उभे करू शकतात. इथे तुम्ही तुमच्या 4 व्हीलर कार्स उभ्या करू शकतात आणि इथे तुम्ही 2 व्हीलर्स पण आरामशीर उभी करू शकतात. इथे खूप पार्किंग आहे मोठी. ही दुसरी एंट्री आहे. इथून तुम्ही येऊ शकता तुमच्या फॅमिली बरोबर. अगर तुम्ही कार्स आणि 2 व्हीलर्स इथे पार्क करताय, या साईडमधून तुम्ही डायरेक्टली AC हॉलच्या समोर तुम्ही पोहोचणार आणि या साईडला बार सेक्शन आहे. अगर तुम्ही अनकम्फर्टेबल असेल तुमच्या फॅमिलीबद्दल बरोबर तर तुम्ही इथून एंट्री करू शकता. हे बघा बांबूची झाड आहेत. #बांबू. इथे सगळं बांबूचं आहे. बांबूचे हट आहे, तिथे बांबूचं झाड आहे. वाव, सो युनिक. सो गाईज आता आपण रिक्षात बसूयात. ही रिक्षा आता आम्ही कुठे जाऊ? आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ. अरे ही रिक्षा चालतच नाही तर काय करायचं? सो गाईज आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सो गाईज आता आपण गाडीत बसून घरी जाऊ. ती खरी गाडी नाहीये, खोटी गाडी आहे. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.